32 तक्रारी अर्ज दाखल झालेत। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातल्या 22 शासकीय कार्यालयाच्या 32 तक्रारी प्राप्त झाल्यात। या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून या कार्यालयाने तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा, तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांची सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार आणि उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी दिलेत। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, कौशल्य विकास कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संगीता खंदारे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, तहसीलदार श्रीकांत पाटील, आरोग्य विभागाचे डॉक्टर विजय वरवटकर यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी या पुढील प्रमाणे: जिल्हा परिषद सोलापूर 5, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण 2, पोलीस आयुक्त सोलापूर शहर 1, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सोलापूर 1, कामगार आयुक्त 1, सार्वजनिक बांधकाम विभाग 1, महसूल शाखा 2, तहसीलदार बार्शी 1, तहसीलदार उत्तर सोलापूर 1, महावितरण सोलापूर 3, प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक सोलापूर 1, भूसंपादन शाखा 1, उपविभागीय अधिकारी पंढरपूर 2, तहसीलदार माळशिरस 1, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 2, भविष्य निर्वाह निधी कार्यालय सोलापूर 2, तहसीलदार पंढरपूर 1, प्रबंधक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर 1, जिल्हा उपनिबंधक सहसंस्था सोलापूर 1, प्रादेशिक सहसंचालक सोलापूर विभाग 1, तहसीलदार महसूल 1 आणि दुय्यम निबंधक सोलापूर 1 अशा एकूण 32 तक्रारी अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झाल्या आहेत।